नमस्कार, गाथाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत। तर मी त्याच्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून आता आपण ते कट करून खिसून घेऊया। तर मी सगळी गाजरे खिसून घेतलेले आहेत हलवा करण्यासाठी। हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे। हलवा करण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे। तर पॅन मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता आपण त्याच्यात तूप टाकूया। तर मी या पॅन मध्ये 2-3 चमचे तूप टाकते। छोटा चमचा आहे त्यामुळे 2-3 चमचे आपण घेऊ शकतो। तर तूप गरम झालेला आहे। आता आपण ह्याच्यात खिसलेला गाजराचा खिस टाकूया। सगळा खिस मी टाकलेला आहे गाजराचा। आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी ह्याच्यात 1 वाटी साखर टाकते। व्यवस्थित ती मिक्स करून घेते। आता ह्याच्यात 1 वाटी दूध टाकते। मिक्स करून घेते। त्याला पाणी सुटेल। एक चमचा वेलची पूड टाकते आणि काय होतं, हलव्याला खूप छान टेस्ट येते। मिक्स करून घेते वेलची पूड आणि मी कट केलेले काजू बदाम आहेत ते ह्याच्यात टाकून देते। पण मिक्स करते व्यवस्थित। थोडा आपण ह्याचं पाणी आटून देऊया आणि मग नंतर हलवा बघूया कसा होतोय। तर 10-15 मिनिटं झालेलं आहेत आणि हलव्याला जे सुटलेलं दूध आणि साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला हलवा तयार झालेला आहे। तर आता आपण हा हलवा बाउल मध्ये सर्व करूया। तर मी गाजराचा हलवा बाउल मध्ये सर्व केलेला आहे। तुम्हाला जर आजची माझी हलव्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।